शुभ गुढी पाडवा का? ओके. जय बजरंगबली. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज फुल रेडी झालोय आणि आलोय कुठे, गिरगावमध्ये. तर आज गिरगावचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे जिथे खूप मोठी अशी शोभायात्रा भरते. तर माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, बघूया आपण. आणि आशिष आता बाहेर फेटे बांधतोय, तर पहिले फेटे बांधून घेऊया आणि मग बघूया पुढचं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच ही व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे. चला, किती वाजता आलंय? आशिषचं फेट्याचं काम चालू होतं आणि मी तिथे उभा होतो बघत. आणि तेवढ्यात एक मुलगा चिठ्ठी देऊन गेला. त्याने पटापट लिहिली तिथे चिठ्ठी. बेस्ट विशेष होत्या माझ्यासाठी त्यामध्ये, मला माहीत नव्हतं. आणि अचानक तो देऊन गेला. आणि खूप छान वाटलं बघून की एवढी लोक आपलं प्रेम करतात. खूप लोक भेटली पण त्यांचं शूट नाही करता आलं. हाच तो ग्रुप होता. आणि माईकचा आपला प्रॉब्लेम झाल्यामुळे ते आवाज रेकॉर्ड नाही झालेला आहे. तर अचानक माईकचा प्रॉब्लेम झालाय आणि काय बोलतोय ते सगळं रेकॉर्डच नाही झालंय, त्यामुळे व्हॉइस ओव्हर टाकलेला आहे बॅकग्राऊंडला. शुभ गुढी पाडवा का? ओके. ही आमची साडीमध्ये डायपर घातलेला आहे.
फोटो सेशन चालू आहे. जय बजरंगबली. एक पोस्ट द्या ना. थँक्यू. सार्वजनिक इथे आमंत्रित केलेला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा बोला छत्रपती शिवाजी महाराज. भाजपा युवा मोर्चा मोठ्या सत्ता आयोजित महाराष्ट्राची शोभायात्रा फुल एकदम ऊन आहे आणि सगळे फक्त फिरतात, फक्त चालायचंय. गाडीने प्रवासच करू शकणार नाही, एवढी गर्दी आहे तिकडे. आणि त्यामुळे इकडे एक गार्डन होतं, त्यासाठी येऊन बसलोय, थोडस विश्रांती घेऊ आणि पुन्हा निघू पुढच्या प्रवासाला. अजून काय काय बघायला मिळतंय बघूया. तर इकडे खूप गर्दी आहे आणि सकाळी 8 वाजता निघालेलो, तर आता 12 वाजलेत आणि निघतोय पुन्हा घरी. कारण ऊन पण खूप आहे, भूक लागले, घरी जाऊन काहीतरी खातो. फक्त गर्दी आहे आणि फक्त फोटोज काढतात लोक. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स भेटला. तर पुढच्या वर्षी बघूया यायचं की नाही यायचं ते, कारण गर्दी एवढी असते ना, चालायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा.